महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. 80 वर्षे वय ओलांडून गेलेलं आहे नानाचं. त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना बळ दिलं पाहिजे. तुम्ही आम्ही ज्या वेळेला नानाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू तर त्यावेळेला नानाची शक्ती सुद्धा आणखी कार्यरत राहणार आहे. या शक्तीला जर आपल्याला जिवंत ठेवायचं असेल, कार्यरत ठेवायचं असेल तर आपले सभासद हे वाढवून आपण त्यांची शक्ती वाढवावी. या पद्धतीचं निवेदन मी आपल्याला नम्र करतो. जास्तीत जास्त सभासद वाढविण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद सर. रामदासजी पवार साहेबांनी जे काम केलं त्यांच्या लातूर विभागामध्ये, नांदेड असेल, धाराशिव असेल, स्वतःचा लातूर, त्यांनी लातूरमध्ये तालुक्याला सुद्धा संघटना बांधल्या. तर पुढची सभा आपण लातूरमध्ये घेऊयात. लातूर विभागाची सभा डिक्लेअर करतोय. आज संभाजीनगर येथे विभागीय सभासदांची शिक्षण संस्था महामंडळाची एक बैठक घेण्यात आली. कार्याध्यक्ष या नात्याने दोन विभागांना बरोबर होतं. मराठवाड्यामध्ये एक लातूर उस्मानाबाद विभाग आणि संभाजीनगर विभाग. अलीकडच्या काळामध्ये सरकार जे नवीन जी आर काढत आहे, संच मान्यतेच्या बाबतीमध्ये जोर होत आहे. शालाचा अजून मिळत नाही. 14 तारखेपर्यंत कॅम्प ठेवला होता, ती 14 तारीख देखील गेली आणि म्हणून संस्था चालकांनी एकत्र येऊन निवेदन देणे, जिल्ह्यामध्ये संघर्ष करणे, जिल्ह्यातील तालुक्यातील शिक्षण संस्था चालकांना चाललेल्या गोंधळाची माहिती देणे. गोंधळ म्हणजे RTI ऍक्ट नंतर कमिट्यांच्या बाबतीमध्ये शिक्षण संस्थांना वेगळं काढण्यात आलं होतं की शिक्षण संस्थांच्या ऑटोनॉमस असल्यामुळे त्यांच्या मॅनेजमेंट कमिटी स्वतंत्र राहते. आता नवीन एक GR काढला, नोटिफिकेशन काढलं, त्याच्यात म्हटलंय की 14 कमिट्या आहेत. कारभाराला त्याला वेळ लागतो, मिटिंगला वेळ जातो, म्हणून सुटसुटीत करण्याकरता 4 कमिट्या नेमायचं त्यांनी ठरवलं. पण त्या 4 कमिट्या नेमायच्या आडून बाहेरच्या लोकांचं त्याच्यामध्ये हस्तक्षेप त्याच्यात सुरू झालेला आहे. म्हणजे ती जर कमिटी नेमली तर नगरसेवक हा कमिटीचा चेअरमन होतो. एक वकील असतो, एक डॉक्टर असतो, एक फौजदार असतो, एक हवालदार असतो. आणि त्या लोकांनी विद्यार्थ्यांचं कल्याण आणि शाळेचा विकास याच्या बाबतीमध्ये मीटिंग घ्यायची, सल्ला द्यायचा, शाळेला व्यवस्थापनाला सल्ला द्यायचा आणि नाहीतर सरकारला कळवायचं. अशा परिस्थितीमध्ये गावागावामध्ये जी गटबाजी असते, त्या गटबाजीतून त्या शाळेच्या चांगल्या चाललेल्या व्यवस्थापनाला गालबोट लागू शकतं. चॅरिटी कमिशनकडे सुद्धा त्याचा म्हणजे वेगळा चुकीचा रिपोर्ट जाऊ शकतो. त्या गोष्टी लक्षात आल्यावर सगळ्या संस्था चालकांनी आता असं ठरवलं की याच्या विरोधामध्ये आंदोलन उठवायचं. की जी आहे ती परिस्थिती कोर्टातल्या निर्णयानंतर झालेली होती. म्हणजे RTI ऍक्ट मध्ये जे होतं त्याच्या समोर महामंडळ हे हायकोर्टात गेलं होतं आणि हायकोर्टाचा निर्णय झालेला. तो निर्णयाला यांनी कधी चॅलेंज केला नाही शिक्षण विभागाने. आणि मात्र आता वेगळ्या गोंडस नावाखाली हे जे सुरू झालं याची आम्हाला भीती वाटायला लागली की आमच्या मॅनेजमेंटमध्ये, आमच्या व्यवस्थापनामध्ये, आमच्या अधिकाऱ्यामध्ये, आमच्या डिसिजन मध्ये, प्रशासनामध्ये हा सरकारचा अप्रत्यक्षरित्या हस्तक्षेप आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, छोट्या मोठ्या कारणास्तव संस्था चालकांमध्ये मतभेद होत असतात. जिथे लोकशाही आहे तिथे मतभेद असतात, तर ते नंतर मिटले जातात. ते मिटवण्याचं काम, त्या मतभेदांना निर्णय द्यायचं काम हे चॅरिटी कमिशनरचं असतं. तर ते चॅरिटी कमिशनरने काम करून काही निर्णय द्यायच्या आधीच जर समजा शिक्षणाधिकारी साधं कळवलं सरकारला की हा ट्रस्ट मध्ये 2 लोकांच्या भानगडी, की सरकारने त्यांना सांगितलं की अशी भानगड जर ट्रस्ट मध्ये असेल की कोर्टात पेंडिंग असेल, चॅरिटी कमिशनरकडे असेल किंवा निदान सुरुवात झाली असेल, तर अशा वेळेला शिक्षण आपला मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकारी हे त्या रिक्त जागा भरतील. आता रिक्त जागा भरण्याचं एवढं रामायण बोर्डाच्या बाबतीमध्ये आम्ही आतापर्यंत चाललोय. 3 वर्षापासून कोर्टाचे सुद्धा जाहिराती नाही, कोर्टात केसेस चालू आहे. आणि हे असं डायरेक्ट फॉर्मॅट काढणं तुम्ही म्हणजे चॅरिटी कमिशनरच्या अधिकाराचं कायद्यामध्ये एन्क्रोचमेंट झाली. आणि आमच्या साध्या
याच्यामध्ये मतभेदामध्ये तुम्ही आम्हाला मोठी शिक्षा द्यायला सुरुवात केली. हे सुद्धा सरकारने मागे घ्यावं असे निर्णय. आणि संच मान्यते बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने जो स्टॅटस को दिलेला आहे त्या स्टॅटस कोच्या आधारावर सगळ्या जिल्हा शिक्षण संस्था अधिकाऱ्यांनी तो तंतोतंत मान्य केल्यास बऱ्याच अडचणी दूर होतील. नाहीतर मग गोंधळ वाढत जाईल. मग शाळामध्ये गुंतागुंत, शाळा तर तुम्ही लिमिट देतात 14 तारखेपर्यंत शाळा होईल, तर तो होत नाही. वर्षानुवर्ष ती वाट बघताय. म्हणजे पूर्वी 20% सुरुवात तरी व्हायची. आता ती 20% सुरुवात व्हायला सुद्धा तुम्ही 3-3, 4-4 वर्ष जर शिक्षकांना घालत असाल तर पैसा पेमेंट करण्याचं काम, ती जबाबदारी तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष पुढे ढकलायचा प्रयत्न करतायत असं त्यातून दिसून येतं. पण शाळेच्या बाबतीमध्ये कुठल्याच लोकांनी शिकवायचं. अप्रोच दिला तुम्ही, अप्रोच झालेला आहे, तरी शालांच्या नावाखाली तुम्ही जर त्याला पगारच देत नसाल तर हा कोणता न्याय? या सुद्धा विचार सरकारला विचारायचं आणि आम्ही 2-4 दिवस त्याच्याकरता शाळा बंद ठेवणार. आणि काय एक दोन समस्या महत्वाचा जाणवलं म्हणजे शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये जो प्रश्न होता त्याच्यामध्ये सरकारचा आरोप होता की संस्थाचालक पैसे घेतात. त्या बाबतीमध्ये मी थोडस पत्रकारांशी बोललो मध्ये की संस्थेची उभारणी कशी असली हे लक्षात घ्या. एका गावामध्ये संस्था उभी राहते, एखादा ऍक्टिव्ह माणूस उभी करतो, पण लोकवर्गणी करून तुम्ही ती संस्था उभी बांधली पाहिजे, अमुक केलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं असतं. आम्ही जेव्हा लोकवर्गणी गोळा करत जातो त्याच्यात असं दिसून आलं गेल्या 30-40 वर्षामध्ये की चांगल्या परिस्थितीचे लोक आता खेडेगावात राहतच नाही. ते जवळच्या शहरात जातात, जवळच्या शहराचे लोक मोठ्या शहरात जातात आणि बाकीचे लोक फार्मला जातात. मग ते पैसे देऊ शकतात देणगीदार, ते जर त्या गावात शिल्लकच राहिले तर त्या गावातला आस्पत्री इमारत बांधायची कशी? अशा वेळेला काही संस्था चालू त्यावेळेला सुरुवात केली की शिक्षकांना थोडेफार पैसे घ्यायचे, तो त्याच्या तर गावात नोकरी होईल. आणि अशा पद्धतीने सगळ्यांचे सहभाग म्हणजे देणगीदार, तुम्ही शिक्षक सुद्धा देणगीदार होऊ शकतो आणि शेतकरी, मोठा शेतकरी सुद्धा देणगीदार होऊ शकतो. पण ते जर तुम्हाला नको असेल, एका कारणाकरता नको आहे, महत्वाच्या कारणाकरता की क्वालिटी आली पाहिजे. एखाद्या शिक्षकाला मार्क कमी आहे बीएड मध्ये किंवा बीएला, त्याने पैसे दिले म्हणून त्याला लावायचा, दुसरा चांगला मार्क आला त्याला पैसे दिले त्याला दिला. अशामुळे पोर्टलचं त्यांनी आणलं, पोर्टलला आम्ही विरोध केला नाही, फक्त त्याच्यामध्ये गाईडलाईन्स घेतली. नंतर आमच्या काळामध्ये प्रॉपर्टी टॅक्सचा प्रश्न होता. मंदिर मस्जिद गुरुद्वारा याला तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स माफ केलाय, सार्वजनिक टॅक्स नगरपालिकेचा, महापालिकेचा. आमचं स्वतः सरस्वतीचं मंदिर आहे, आम्ही शिक्षणाचं काम करतो, सर्व धर्म समाजाचं करतो. ते सुप्रीम कोर्टात आम्ही केस दिलं, सुप्रीम कोर्टात ते डायरेक्शन आणले की यांना सुद्धा प्रॉपर्टी टॅक्स माफ केला. तो आमचा प्रॉपर्टी टॅक्स माफ झाला. नॉन सॅलरी पंखा लावून दिला. नॉन सॅलरी 2002 पासून ते बंद होत, तो लढा दिला. नॉन सॅलरी ग्रँट सुरू झाली 5%. गेल्या 10-15 वर्षामध्ये आम्ही सरकारची वाटाघाटी करून, वेळप्रसंगी त्याच्याशी विरोध करून ह्या पद्धतीने काम सुरू ठेवलं. आणि एवढंच नाही तर शिक्षणाची गुणवत्ता वाढावी त्याच्यासाठी सुद्धा आम्ही शिबिर घेतो. म्हणजे आमचं आळंदीचं शिबिर असेल, शिर्डीचं शिबिर असेल 2-2 दिवसाचं, आणि त्याच्यात तज्ञ लोकांना बोलवलं की संस्थाचालकांनी सुद्धा कसं ऍडमिनिस्ट्रेशन केलं पाहिजे, शिक्षकांनी सुद्धा शिक्षणामध्ये काय घातलं पाहिजे आता सुद्धा ओव्हरऑल आम्हाला समाधान आहे की संस्था चालकांच्या मदतीने आणि सरकारच्या मदतीने. प्रश्न असा होता, शेवटचा प्रश्न, कर्मचारी प्युअर लॅब असिस्टंट किंवा स्पोर्ट्स टीचर म्हणतात बीएड झालेलं, ते आता पूर्णपणे बंदच झाले. त्या बाबतीमध्ये मी जेव्हा हे घडलं याचं आपल्या बदलापूरचं, त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आम्हाला ऑर्डर आली. आम्ही बसायला सुरुवात केली. त्यांना म्हटलं डीपीचं बिल, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा खर्च तो कोणी करायचा? सरकार तुम्ही करा की अन्य डीपीटीसी म्हणलं का, डीपीटीसी जिल्हा नियोजन म्हणलं का, जिल्हा परिषदला देतात. पण अशा वेळेला मी मुख्यमंत्री शिंदे साहेब होते त्यावेळेला, त्यांना पत्र दिलं की शाळेमध्ये निदान एक महिला शिपाई नेमली पाहिजे. तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एखाद्याला टिपलं किंवा ते ऍक्ट होताना बघितलं तर ते ऍक्ट होऊन गेलेला असतो, म्हणजे ते मुलीची आबरू केलेली असते. आणि पोलिसांचा सुद्धा त्या माणसाला पकडण्यामध्ये, पुरावे करण्यामध्ये 10-20 लाख रुपये खर्च होतो.
तर याच्यापेक्षा जर तुम्ही एखादी महिला शिपाई नेमली तर तिला लक्षात येईल की या शिक्षकाची किंवा या पोराची तिच्यावर वाईट नजर आहे. तर तो क्राईम व्हायच्या आधी ते थांबू शकतो. म्हणून तुम्ही महिला शिपाई नेमा. तर महिला शिपाई नेमाच्या बाबतीमध्ये मी आणखी असं सांगितलं की तुम्ही लाडक्या बहिणीची योजना सुरू केली, हा ती एक आनंदाची गोष्ट आहे. ती लाडक्या लेकीसाठी महिला शिपाई तरी नेमा अशी आम्ही मागणी, ती मागणी चालू आहे. दुसऱ्या गोष्टी आमच्या एक महिला एक पुरुष शिपाई पाहिजे, आपला पुरुष शिपाई पाहिजे असं तर आम्ही मागणी चालू. सरकारकडे मागायचं संघटनेचं काम असतं, सरकार त्याच्यात किती द्यायचं नाही द्यायचं सरकारचं काम असतं.